अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। एकाच कुटुंबातील जवळपास 9 जण, म्हणजे त्याच्यामध्ये 3 ॲडल्ट आहेत आणि 6 बालकं आहेत, म्हणजे 12 वर्ष, 14 वर्ष, 8 वर्ष, सचिन कोचिंग क्लासेस आणि रात्री त्या रस्त्याच्या मधोमध, म्हणजे मला खरं आश्चर्य वाटलं की एवढा मोठा रस्ता हा सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे, तर सुंदर रस्ता आहे, त्याच्या अतिशय सेंटरला ही एवढी मोठी विहीर, एवढी मोठ्या डायमीटरची, छोटी नाही की त्यात 2-3 गाडी जाऊन बसतील, एवढ्या मोठ्या डायमीटरची विहीर ही आतापर्यंत राहिली कशी? त्यामध्ये पाणी आहे भरपूर, त्याचा कठडा सुद्धा अगदी फुटभरच वर जमिनीपासून, त्यामुळे रात्री ड्रायव्हर आला आणि मला वाटतं त्याच्याकडून ती चूक झाली म्हणावं किंवा त्या लक्षात आलं नाही, रात्रीच्या वेळी त्याला अंदाज आला नाही आणि ती गाडी जी आहे अर्टिका ती डायरेक्ट त्या विहिरीमध्ये गेली आणि 9 जण त्या ठिकाणी पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। तर म्हणजे ही घटना अतिशय गंभीर आहे आणि मला तर आश्चर्य वाटलं की इकडनं रस्ता आहे, तिकडनं रस्ता आहे विहिरीला खेटून आणि मध्येच विहीर आहे, असं कसं होऊ शकतं? याची सगळी चौकशी केली जाईल। जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, SP या ठिकाणी आहेत, सर्व अधिकारी या ठिकाणी आहेत, त्याची चौकशी, सखोल चौकशी केली जाईल। ज्यांची विहीर आहे समोरच ते राहत आहेत त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। या संदर्भामध्ये सगळी कारवाई जी असेल नसेल ती सगळी केली जाईल, कोणाच्या दबावाला या ठिकाणी बळी पडला जाणार नाही। याचबरोबर अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे, साधारण कुटुंबातले सगळे आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांची मी आत्ताच आपल्यासमोर बोललेलो आहे, त्यांनी प्रत्येक जे कुटुंबीय आहेत सगळे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा, मदत देण्याची घोषणा या ठिकाणी केलेली आहे। आता यात सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या इतक्या मध्यभागी ही विहीर असताना कमीत कमी त्याला 2-3-4 फुटाचं कठडा केलं पाहिजे होतं, त्याला रिंग टाकलेले आहेत खाली, मजबूत आहे, पण त्या वरती करायला पाहिजे होत्या, पण त्या केलेल्याच नाही। जमिनीपासून फक्त 1 फूट 6 इंचावरच फक्त तेवढा आहे, ते कोणालाही दिसणार नाही रात्री आपल्याला नवीन माणूस आला तर। मला वाटतं ते केलं पाहिजे होतं, दुर्दैव केलं नाही। पण आता सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे, ग्रामस्थांची मागणी आहे की ती विहीर बंद करा आणि अशी जर विहीर इथे राहिली तर मला वाटतं परत कोणीतरी येऊन त्याच्यामध्ये धडकेल, कधी धडकू शकतं, अशी बरोबर ही विहीर आहे। त्यामुळे तो निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे, ती विहीर आम्ही त्या ठिकाणी बुजवून टाकतो। अशी विहीर या ठिकाणी ठेवणं म्हणजे पुन्हा कुठल्या तरी मोठ्या संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे आणि म्हणून तात्काळ ही विहीर बुजवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत, त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेले आहेत। CO या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे, त्यांना आम्ही सांगितले। ग्रामपंचायत तेव्हापासून ही विहीर आहे, फार जुनी विहीर आहे, पण रस्ता आपण इथपर्यंत करतोय, विहिरीच्या दोन्ही बाजूला इकडनं 100 फूट रस्ता आपण यामध्ये मजबूत करतो आहे, तर विहिरी बुजली गेलीच पाहिजे होती, नाही काय त्याच्यावर मोठा स्लॅब टाकला गेला असता, काही तर करता आलं असतं, पण खरं इतकं अक्षम्य दुर्लक्ष कसं व्हावं? पण मध्ये काळामध्ये काही गाय पण त्या ठिकाणी पडून गेली, काही अशी घटना घडलेल्या आहेत। असं असताना हा खरं म्हणजे कसं काय डोकं चालतं अधिकाऱ्यांचं मला कळत नाही। ते स्थानिक ते इतके CO येऊन गेले असतील, कोण असेल, त्यांनी बघायला पाहिजे होतं। एवढ्या मोठ्या रस्त्यामध्ये सेंटरला विहीर, एवढ्या मोठ्या डायमीटरची, मला वाटतं हे निग्लिजन्सच आहे। जिल्हाधिकाऱ्यांना मी सगळ्या संदर्भात सगळी सखोल चौकशी करा, सगळी कागदपत्र पेपर मागवा। आता सगळे फोनवरून अधिकाऱ्यांशी समोर बोललेलो आहोत, त्या संदर्भात जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कार्यवाही केली जाईल।